हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 2 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सरकारचे दिवस भरलेत आणि आता खऱ्या तेजस्विनीचा उदय होणार आहे. कान्हा आणि सखीचा हा जो मास्टर प्लॅन आहे तो खूप भारी आहे, यात शंका नाही. आजच्या एपिसोडमध्ये सरकार आणि तेजस्विनीमध्ये एक कॅरमची मॅच झाली आणि एखाद्या IPLच्या मॅचला सुद्धा लाजवेल असा या मॅचमध्ये थरार होता. उत्कंठावर्धक क्षण होते. सरकार जिंकेल की तेजस्विनी जिंकेल असं शेवटच्या क्षणापर्यंत झालं होतं. मग कोण जिंकलं? सरकार जिंकली की खरी तेजस्विनी जिंकली? सखी कोणाच्या नावाची घोषणा करणार आहे? आणि जे जिंकलं त्यामध्ये सुद्धा कान्हा आणि सखीचा काही प्लॅन आहे का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा आणि सखी हे दोघे सुद्धा बाथरूममध्ये असतात. दोघे ओले चिंब भिजलेले असतात, एकमेकाच्या प्रेमामध्ये भिजलेले असतात. दोघेही एकमेकाच्या खूप जवळ असतात. पण कान्हा स्वतःला सावरतो आणि सखीपासून दूर जाऊ लागतो. परंतु सखी त्याचा हात घट्ट पकडते. कान्हा त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण सखी मात्र पूर्ण रोमॅन्टिक झालेली असते. ती काही कान्हाचा हात सोडत नाही आणि म्हणते, नाही सोडणार, माझ्यापासून नाही लांब जायचं. कान्हा म्हणतो, बेबी सरकार माझा हात सोडा. पण सखी वेगळ्याच मूडमध्ये असते आणि कान्हाचा हात काही सोडत नाही आणि म्हणते, मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाहीये आणि एकदा का मी हात पकडला, मी हात काही सोडत नाही. आणि कान्हा हा सखीला म्हणतो, बेबी सरकार ठीक आहे, नका सोडू माझा हात, पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. सखी विचारते, काय? तर कान्हा म्हणतो, तुम्ही माझं जे बोट पकडलंय, माझा जो हात पकडलाय ना, त्याच बोटाने मी दात घासलेत, हे लक्षात ठेवा. सखी विचारते, काय? कान्हा म्हणतो, ऐकायला येत नाहीये का? कानात पाणी गेलंय का तुमच्या? तुम्ही माझं जे बोट पकडलंय ना, त्याच बोटाने मी आता माझे दात घासलेत, ब्रश केलात. सखीला खूप किळस येते. यू असं म्हणून ती कान्हाचा हात सोडून देते. कान्हा म्हणतो, पाहिलं का वागतेस तू? तर मीनाक्षी म्हणते, पण तुम्ही खऱ्या तेजस्विनी आहात की नाही हे मला अजून कळलेलं नाहीये ना, मग मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? आणि मीनाक्षीने स्वतःच्या पोटावर हात ठेवलेला असतो. तेजस्विनी ठरवते की मीनाक्षीला जरी माझ्यावर विश्वास नसला की मी खरी तेजस्विनी आहे की नाही, पण आपण तिच्याशी प्रेमानेच वागायचं जसं आपण 12 वर्षांपूर्वी वागायचो. आणि तेजस्विनी ही मीनाक्षीला म्हणते, अजून सुद्धा तू तुझ्या बाळाचाच विचार करतेय का? हे ऐकून मीनाक्षीला मोठा धक्काच बसतो, कारण तेजस्विनीला हे सत्य नक्कीच माहिती असेल. सरकारने तिला सांगितलं असेल की मीनाक्षीच्या बाळाचा जीव तिनेच घेतलाय. तेजस्विनी ही मीनाक्षीला म्हणते, मला माहिती आहे सरकारने तुझ्याबरोबर खूप वाईट केलंय, पण तू विचार करू नकोस, घाबरू नकोस. तू देवाची एवढी भक्ती करतेस. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. फक्त कोणाला लवकर मिळतं तर कोणाला उशिरा मिळतं, पण प्रत्येकाला आपल्या नशिबातलं मिळतंच. देव तुला इतकं सुख देईल ना की तू कधी विचारसुद्धा केला नसेल. आणि मीनू असं म्हणून चक्क तेजस्विनी मीनाक्षीच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात ठेवते. काळजी घे, सगळं ठीक होणार आहे, देव तुझं नक्की भलं करेल असं म्हणून तेजस्विनी देवासमोर हात जोडते, मीनाक्षीकडे पाहून स्माईल करते आणि तेथून निघून जाते. मीनाक्षी खूप इमोशनल होते आणि हीच खरी तेजस्विनी वहिनी आहे का? कारण सरकार आजपर्यंत माझ्याशी एवढ्या प्रेमाने कधीच नाही वागली. 12 वर्षांपूर्वी तेजस्विनी वहिनी माझ्यावर ज्या प्रेम करायच्या, मला माया लावायच्या, मला जीव लावायचा, तीच ही माझी तेजस्विनी वहिनी आहे का? हाच प्रश्न मीनाक्षीला पडलेला असतो. ती सुद्धा खूप इमोशनल होते. आणि मग इकडे सरकार आणि तेजस्विनी दोघी एकमेकींच्या समोर येतात. सरकार ही तेजस्विनीला विचारते, काय ताई, काल तर तू हरलीस, आज तुझा काय विचार आहे? आज सुद्धा मीच जिंकणार आणि मी हे सिद्ध करून दाखवणार की मीच खरी तेजस्विनी कामत आहे. तेजस्विनी मनात विचार करते, मनस्विनी तुला असं वाटतंय की तू काल जिंकलीये, पण तू काल जिंकली नाहीये, तर तू काल हरली होती. हा आमच्या सगळ्यांचा डाव होता, पण तो तुला माहीतच नाहीये. पण तेजस्विनी ही सरकारला म्हणते, कालचा डाव जरी तू जिंकली असलीस तरी आजचा डाव मीच जिंकणार. मीच खरी तेजस्विनी कामत आहे हे मी सखी समोर सिद्ध करणार. आणि तू मनस्विनी आहे हे सुद्धा आता सगळ्यांसमोर लवकरच सिद्ध होणार आहे. परंतु सरकारला मात्र ओव्हर कॉन्फिडन्स असतो. त्याच वेळेस सखी आणि कान्हा तेथे येतात आणि सरकार म्हणते, मीच खरी तेजस्विनी कामत आहे हे मी सिद्ध करून दाखवणार आहे. सखी तेथे येते. सखीला पाहून सरकारला प्रेमाचं भरतं येतं
आणि सरकार सखीला म्हणते, आलीस का सखी बाळा, ये ये. तर सखी म्हणते, हो सरकार. तर सरकार लगेच म्हणते, नाही सखी बाळा, मला सरकार नको म्हणू, मला आई म्हण आई. सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि सखी विचारते, अरे देवा, आज सूर्य काय पश्चिमेकडून उगवलाय का? तुम्ही तर मला कधीच आई म्हणू देत नाही, मला सरकार म्हण अशी तुमची इच्छा असते, मग आज काय झालंय? आणि मग सरकार चिडून म्हणते, कसं आहे ना सखी बाळा, माणूस हा परिस्थितीनुसार बदलतो. 12 वर्षांपूर्वी सुद्धा परिस्थितीमुळेच मी बदलले होते आणि आज 12 वर्षानंतर सुद्धा परिस्थितीमुळेच मी बदलले आहे आणि तुला असं म्हणते. आणि मग सगळेजण आजचा डाव काय असेल याचा विचार करत असतात की सखी आज काय प्रश्न विचारणार आहे. परशुराम, गौतम, मीनाक्षी सगळे तेथे जमा झालेले असतात आणि मग सखी तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघींना सुद्धा प्रश्न विचारते की माझे आईबाबा दर रविवारी एक गेम खेळायचे आणि त्या गेममध्ये कधीच माझ्या आईने राघव कामतला जिंकू दिलं नाही, माझ्या बाबांना जिंकू दिलं नाही. तो गेम कोणता होता? हा प्रश्न ऐकून सरकार तर विचारात पडते, कारण तिला तर काही माहीतच नसतं. पण सखीला सगळं माहीत असतं आणि तेजस्विनीला सुद्धा सगळं माहीत असतं. त्यामुळे खरी तेजस्विनी ही स्माईल करत असते की मला तर या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. पण त्याच वेळेस सरकारला प्रश्न पडतो की या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असेल. सरकार आठवत असते काय आहे उत्तर, काय आहे. आणि सरकारला आठवतं की काल रात्री जेव्हा ती राघव कामतची डायरी, म्हणजे खरं तर ती कान्हाची डायरी आहे, कान्हाने जी राघव कामतची आहे असं भासून ती सरकारपर्यंत पोहोचवली आहे. ही डायरी जेव्हा सरकार पाहत होती तेव्हा या डायरीमध्ये राघवने लिहून ठेवलं होतं की आजचा कॅरमचा गेमसुद्धा तेजू जिंकली, तेजूने मला जिंकू दिलेलं नाहीये. आणि सरकारला हे आठवतं आणि सरकारसुद्धा फुल कॉन्फिडन्समध्ये उत्तर देते, कॅरम. मी आणि राघव दर रविवारी कॅरमचा गेम खेळायचो आणि कॅरमच्या गेममध्ये मी इतकी तरबेज होते की मी राघवला कधी जिंकूच दिलं नाही. आणि सरकारला हे उत्तर कसं माहीत हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि परशुराम तर खुश असतो की हीच खरी सरकार आहे, हीच खरी तेजस्विनी आहे, म्हणून तिला उत्तर आलंय. आणि मग कान्हा म्हणतो, अरे यार, दिस इज नॉट फेअर. हे असं कसं? आता तुम्ही प्रश्न विचारला आणि या दोघींनी एकमेकींसमोर उत्तर देऊन टाकलं. सरकारने प्रथम उत्तर दिलं, मग जर खऱ्या तेजस्विनी कामतला सुद्धा उत्तर द्यायचं असेल तर त्या कसं उत्तर देणार? आणि लगेचच खरी तेजस्विनी सुद्धा म्हणते, हो ना, मला सुद्धा हेच उत्तर द्यायचं होतं, कॅरम हे माझं सुद्धा उत्तर होतं. तर सरकार चिडून म्हणते, खोटं बोलतेस तू, तू आहे ना माझी कॉपी करतेस. लहानपणापासून तू तेच करत आली आहे. लहानपणी सुद्धा माझी कॉपी करायची आणि आत्ता सुद्धा माझी कॉपी करते, माझं उत्तर देते, नाहीतर तुला या प्रश्नाचं उत्तर माहीत असणं शक्यच नाहीये. तेजस्विनी चिडून म्हणते, तू माझी कॉपी करतेस, मागील 12 वर्षांपासून कॉपी करून या घरात राहिलीस आणि ठाण मांडून बसलीये. सरकार चिडून म्हणते, खरंच या घरात कोण ठाण मांडून बसायला आलंय ना हे लवकरच कळेल. मी खरी तेजस्विनी आहे आणि मी या प्रश्नाचं उत्तर दिलंय, हे सिद्ध झालंय. कालचा डाव सुद्धा मीच जिंकले होते आणि आजचा डाव सुद्धा मीच जिंकलीये. सरकार आणि तेजस्विनीमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगतं. दोघी एकमेकींना बोलत असतात, पण कान्हा आणि सखी मात्र शांत असतात. दोघे एकमेकांकडे पाहतात आणि त्यांना आठवतं की काल रात्री काय घडलं होतं. काल रात्री कान्हाने सखीला सांगितलं होतं, बेबी सरकार, मी जी डायरी सरकारपर्यंत पोहोचवली आहे ना, त्या डायरीत मी असं लिहिलंय की राघव कामत आणि तेजस्विनी कामत एकमेकांबरोबर कॅरम खेळायचे आणि तेव्हा सखी ही लहान होती, पण तेजस्विनी प्रत्येक गेममध्ये जिंकायची आणि राघव कामत कधीच जिंकले नव्हते. तर सखी म्हणते, कान्हा हे तुला कसं माहीत? कान्हा विचारतो, काय? तर सखी म्हणते, अरे तू जे काही खोटं लिहिलंय ना ते खोटं नाहीये, ते खरं आहे. माझे आईबाबा खरंच कॅरम खेळायचे दर रविवारी आणि माझी आई इतकी तरबेज होती की तिने बाबांना कधी जिंकूच दिलं नाही, नेहमी तीच जिंकायची. तू जे खोटं बोलला ना ते खरं झालंय. तर कान्हाला लगेच आठवतं की हो, सखीने मला सुद्धा चाळीमध्ये कॅरमच्या खेळात हरवलं होतं. सखी म्हणते, तुला आठवतंय ना, हा तरबेजपणा मला माझ्या आईकडूनच मिळालाय. मी सुद्धा तुला कॅरमच्या खेळात हरवलं होतं चाळीमध्ये. कान्हा म्हणतो, हो हो, एकदा हरवलं म्हणजे नेहमी हरवलं असं काही नाहीये. पण तेजस्विनी कामत राघव कामतला नेहमी हरवायच्या. आणि सखीला आणि कान्हाला हे सगळं आठवतं की काल रात्रीच आपण याबद्दल बोललो होतो. आणि मग सखी म्हणते, मला माहीत होतं या प्रश्नाचं उत्तर दोघी सुद्धा सारखं देऊच शकता, जसं काल झालं होतं. म्हणूनच मी त्याच्या पुढची कल्पना शोधून काढली आहे
आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरी तेजस्विनी कामत ही कॅरमच्या खेळात किती तरबेज होती. मग आपण या दोघींमध्ये कॅरमचा डाव रंगवायचा. जो कोणी जिंकेल तीच खरी तेजस्विनी कामत आहे हे सिद्ध होईल. आणि यासाठी सरकार आणि तेजस्विनी दोघी सुद्धा तयार होतात. कान्हा म्हणतो, वा बेबी सरकार, काय भारी आयडिया शोधून काढली आहे. जो कोणी कॅरमचा गेम जिंकेल तीच खरी तेजस्विनी कामत. कारण खऱ्या तेजस्विनी कामतने कधी राघव कामतला जिंकू दिलं नाही. मग सरकारला काय जिंकू द्यायची आहे. पण सरकारला मात्र टेन्शन आलेलं असतं. कारण खरी तेजस्विनी कामत ही खरंच कॅरमच्या खेळात तरबेज होती. पण सरकारने फक्त लोकांच्या आयुष्याशी खेळ खेळलाय. लोकांची आयुष्य बर्बाद केली आहे. त्यांचे खून केलेत. त्यांचा छळ पिळवणूक केली आहे. त्यामुळे तिला कॅरमसारखा साधा भोळा खेळ काही येत नसेल एवढं मात्र नक्की. त्यामुळे सरकारला टेन्शन आलेलं असतं की मी आता कशी जिंकणार. सरकार आणि तेजस्विनी एकमेकींकडे पाहत असतात की आज खरं कळेल की खरी तेजस्विनी कामत कोण आहे. कान्हा आणि सखीचा प्लॅन रेडी असतो. आणि इकडे ज्या पिऊनने सरकारच्या तोंडावर राजीनामा फेकलेला असतो तो पिऊन आता किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन म्हणजेच कान्हाच्या कंपनीत जॉब करत असतो. आणि आता कान्हाच्या कंपनीमध्ये तो पिऊन म्हणूनच काम करत असतो. सचिन सर येतील, त्यांना ही फाईल द्यायची आहे असा विचार करून तो सचिनची वाट पाहत असतो. आणि त्याच वेळेस तोच सचिन येतो ज्या सचिनला सरकारने आपल्या कंपनीतून हाकलून दिलं होतं. आणि मग कान्हाने किरणला सांगून त्याला किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनमध्ये नोकरी मिळवून दिली होती. आणि हे दोघे एकमेकांना भेटतात. पिऊन म्हणतो, अरे सचिन सर, तुम्ही सुद्धा इथेच काम करतात का. तर हा सचिन म्हणतो, तुम्ही सुद्धा सरकारच्या कंपनीत काम करायच्या ना, मग तुम्ही येथे कसे. तर हा पिऊन सांगतो, त्या माजुरड्या सरकारच्या कंपनीत कोण काम करेल. मी ती नोकरी सोडली आणि येथे नोकरीला लागलो. सचिन म्हणतो, खरंय, त्या माजुरड्या सरकारच्या कंपनीत कुणीच काम करू शकत नाही. सगळेच नोकरी सोडून इकडेच येणार आहेत. तर हा पिऊन सांगतो, पण आता सरकारची दहशत जास्त दिवस चालणार नाहीये. सरकारचे सुद्धा दिवस भरलेत. पण सचिनला काही माहीत नसतं. तर हा पिऊन खरी तेजस्विनी आणि सरकार यांची संपूर्ण गोष्ट या सचिनला सांगतो. त्यामुळे सचिनला सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि मग इकडे तेजस्विनीच्या घरी तेजस्विनी आणि मनस्विनी म्हणजेच सरकार या दोघी एकमेकांसमोर बसलेल्या असतात. त्यांच्यामध्ये कॅरमचा डाव रंगणार असतो. गौतम, परशुराम, मीनाक्षी, सखी, कान्हा सगळे त्यांना वेढून उभे राहिलेले असतात. आणि आता कोण खरी तेजस्विनी कामत याचा फैसला कॅरमच्या खेळावरून होणार असतो. जो कोणी कॅरमचा खेळ जिंकेल ती खरी तेजस्विनी कामत हे सिद्ध होणार असतं. सखी बारीक लक्ष ठेवून उभी असते. कारण तिला सुद्धा माहीत असतं की जो कोणी कॅरम जिंकेल तीच माझी खरी आई आहे. कारण लहानपणी सुद्धा असंच व्हायचं. सरकार मात्र टेन्शनमध्ये असते की मी त्या डायरीच्या मदतीने खरं उत्तर तर जाणून घेतलं, पण आता या खेळातलं कसब कसं आणू. जर तेजस्विनी खरंच भारी खेळत असेल तर मी तिला कशी हरवणार हाच प्रश्न सरकारला पडतो. पण तेजस्विनी ही मात्र कॉन्फिडन्समध्ये असते, पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नसते. आणि मग या दोघींमध्ये खेळाला सुरुवात होते. पण तेजस्विनी ही गप्प असते तर सरकार मात्र अति शहाणपणा करते आणि म्हणते, मनस्विनी ताई, मला माहिती आहे तुला काही हा खेळ जमत नाही आणि या खेळात मी तरबेज आहे. तर ठीक आहे, मी तुला पहिला चान्स देते. घे पहिला चान्स आणि खेळाला सुरुवात कर. असं म्हणून ती तेजस्विनीकडे स्ट्रायकर देते. तेजस्विनी हो म्हणते. सगळ्यात आधी एखाद्या चॅम्पियन खेळाडूप्रमाणे ती सगळ्या पांढऱ्या काळ्या या सोंगट्या एका बाजूने सेट करते. सखी कान्हाचं त्यांच्याकडे बारीक लक्ष असतं. परशुराम, मीनाक्षी, गौतम या दोघींचा खेळ बारकाईने पाहत असतात. आणि मग तेजस्विनी स्ट्रायकर हातात घेते, आपली स्ट्रॅटेजी तयार करते आणि सरकार तिच्याकडे पाहत असते. तेजस्विनी आपला पहिला डाव खेळते, स्ट्रायकर मारते. 12 वर्षांपूर्वी कदाचित तिने कॅरम खेळलेला असेल, पण आजसुद्धा तिच्यात तेच टॅलेंट असतं, तेच कसब असतं. आणि पहिल्याच डावात चक्क 2-2 सोंगट्यामध्ये जातात. त्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. तर कान्हा, गौतम, सखी खूप खुश होतात आणि तेजस्विनीला चिअर करतात. वाव, तेजस्विनी, तेजस्विनी. त्यामुळे सरकार खूप चिडते आणि कान्हाला म्हणते, एवढं काय चिअर करायचं त्याच्यामध्ये, हा नशिबाचा भाग आहे. तिने पहिल्यांदा स्ट्रायकर मारला आणि गेल्या 2 सोंगट्या, त्यात एवढं काय चिअर करायचं. आणि सरकार या सगळ्यांना गप्प बसवते. त्यानंतर
तेजस्विनी आपला दुसऱ्या डावासाठी तयार होते. ती दुसऱ्यांदा सुद्धा खेळते, पण यावेळेस मात्र तिची एकही सोंगटी आतमध्ये जात नाही. त्यामुळे सरकार म्हणते, पाहिलं का, पहिला हा डाव देवाचा असतो म्हणून 2 गेल्या, यावेळेस एक पण नाही गेली. आणि मग सरकारचा डाव येतो. सरकार ही विचार करत असते, आता कशी खेळू, मी तर आयुष्यात पहिल्यांदाच कॅरम खेळतीये, मला काही जमणार नाही. सरकार विचारातच गुंग असते. तर सखी म्हणते, सरकार कसला विचार करताय, तुमचा टर्न आहे, खेळा ना. तर सरकार म्हणते, हो सखी बाळा, मला माहिती आहे माझा टर्न आहे, पण मी एकदम चॅम्पियन खेळाडू आहे ना, त्यामुळे मी माझी स्ट्रॅटजी बनवत होते की कसं खेळायचं आहे. म्हणजे एकदा माझ्या हातात स्ट्रायकर आला ना, की पुन्हा या मनस्विनी ताईच्या हातात स्ट्रायकर मी देणारच नाहीये, मीच हा संपूर्ण गेम एका डावामध्ये जिंकून टाकणार आहे, असं ती बोलते. आणि मग ती स्ट्रायकर कॅरमवर ठेवते आणि जसं काय खूप मोठी स्ट्रॅटजी बनवली आहे असा स्ट्रायकर मारते, परंतु एकही सोंगटी आतमध्ये जात नाही. त्यामुळे कान्हा तिच्याकडे पाहून हसू लागतो की हिला काहीच येत नाही. सरकार हे पाहते आणि कान्हाला डोळे दाखवते, खूप चिडते. पुढचा डाव हा खऱ्या तेजस्विनीचा असतो आणि मग खरी तेजस्विनी आपलं असं काहीतरी कसब दाखवते जे पाहून तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. तेजस्विनी एकानंतर एक सिक्स म्हणजे एकानंतर एक सोंगटी टाकतच असते. पहिल्या स्ट्राईकमध्ये एक सोंगटी जाते, मग दुसरी स्ट्राईक पुन्हा एकदा जाते, तिसरी स्ट्राईक पुन्हा एक जाते. कान्हा आणि गौतम खूप खुश असतात. तर परशुराम आणि मीनाक्षीला आश्चर्य वाटतं. असं वाटतं की सरकार जे बोलली ते तेजस्विनी खरं करून दाखवते की काय. आता ती पुन्हा एकदा सरकारला डावच देणार नाहीये. एकानंतर एक तिच्या सोंगट्या जातच असतात आणि सरकारचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. ही तेजस्विनी असंच खेळत राहिली तर मी हरणार आणि ती खरी तेजस्विनी आहे हे सिद्ध होणार, असं सरकारला वाटतं. आणि त्याच वेळेस एकानंतर एक हॅट्रिक केल्यानंतर तेजस्विनीची सोंगटी आतमध्ये जात नाही आणि मग सरकारला चान्स मिळतो. आणि नशिबाने सरकारला सुद्धा साथ देण्याचं ठरवलेलं असतं. सरकार स्ट्राईक करते आणि तिची पहिली सोंगटी आतमध्ये जाते. सरकारचा कॉन्फिडन्स वाढतो. कान्हा, गौतम तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. मग सरकार दुसरी स्ट्राईक करते, दुसऱ्यांदा सोंगटी आतमध्ये जाते. सरकार तिसरी स्ट्राईक करते, तिसऱ्यांदा सोंगटी आतमध्ये जाते. म्हणजे सरकार सुद्धा तेजस्विनीच्या नाकावर टिच्चून हॅट्रिक करते. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सखी हे सगळं बारकाईने पाहत असते. सरकार चौथ्यांदा स्ट्राईक करते, पण यावेळेस मात्र सोंगटी आतमध्ये जात नाही. आणि मग पुन्हा एकदा तेजस्विनीचा नंबर लागतो आणि तेजस्विनी ही चक्क क्वीनवर आपला डाव टाकते आणि क्वीन ही आतमध्ये जाते. त्यामुळे सगळेच खूप खुश होतात. तर सरकारला जबर धक्काच बसतो. गौतम म्हणतो, तेजस्विनी वहिनी, क्वीन तर गेलीये, आता फक्त कवर बाकी आहे आणि हे कवर गेलं तर तूच हा गेम जिंकणार, तूच खरी तेजस्विनी कामत आहे हे सिद्ध होणार. त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसतो. सरकार खूप टेन्शनमध्ये येते. कान्हा हा तेजस्विनीला चिअर करत असतो, तेजस्विनी तेजस्विनी. आणि त्याच वेळेस तेजस्विनी ही संपूर्ण कॅरम बोर्डकडे पाहते. तिला आता कवर घ्यायचं असतं आणि हे कवर घेतल्यावर ती हा गेम जिंकणार असते, ती सरकारला हरवणार असते. त्यामुळे ती आपली स्ट्रॅटेजी बनवते की कवर हे कसं टाकायचं. खरंच एखाद्या क्रिकेट मॅचला, फायनल मॅचला लाजवेल असा हा सस्पेन्स तयार झालेला असतो. खरंच हा सीन खूप भारी आहे आणि सरकारच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. सरकार ही तेजस्विनीकडे रागारागाने पाहत असते आणि मनात विचार करते, ताई तू कितीही तरबेज असली, या खेळात तुझं कितीही टॅलेंट असलं ना, तरी सुद्धा मी सरकार आहे सरकार, मी माझा हक्क कधीच सोडणार नाही. ही संपत्ती सुद्धा माझी, हा गेम सुद्धा माझा, हे घर सुद्धा माझं आणि मीच खरी तेजस्विनी कामत हे मी सिद्ध करून दाखवणार. या गेममध्ये मी तुला काही जिंकू देणार नाही. म्हणजे आजूबाजूला एवढे लोक असताना सुद्धा सरकार काहीतरी प्लॅन बनवतीये आणि खऱ्या तेजस्विनीचं कवर आतमध्ये जाऊ नये, तिने जिंकू नये, यासाठी तिच्या मनात काहीतरी प्लॅन तयार झालाय. मग हा प्लॅन नेमका आहे तरी काय हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये कळणार आहे. सगळेजण या कॅरम बोर्डकडे आणि तेजस्विनीकडे नजर रोखून पाहत असतात, श्वास धरून पाहत असतात की आता तेजस्विनी कसला स्ट्राईक करणार आहे आणि कवर मिळवणार आहे. खरंच ही तेजस्विनी जिंकणार का, ती सरकारला हरवणार का, खरंच हा उलटफेर होणार का. त्यामुळे सगळे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. सगळे या कॅरम बोर्डकडेच पाहत असतात. सरकार, सखी, कान्हा, परशुराम, गौतम, मीनाक्षी
सगळ्यांनी श्वास रोखून धरलेले असतात आणि तेजस्विनी ही स्ट्राईक करते आणि त्या क्षणी आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. मालिका पाहायला मजा येते, यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं काय घडणार आहे? सरकार जिंकणार आहे की तेजस्विनी जिंकणार आहे? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तेजस्विनी जो स्ट्राईक करेल त्यात कवर आतमध्ये जाणार नाही. पण हे कवर का आतमध्ये गेली नाही? तेजस्विनीची काही चूक झाली की सरकारने काहीतरी प्लॅन बनवला त्यामुळे तेजस्विनीचं कवर आतमध्ये गेलं नाही? हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. परंतु त्यानंतर सरकारच्या हातात या डाव असेल. सरकार सगळ्यात आधी आपली क्वीन आतमध्ये टाकणार आणि मग सरकारला कवर टाकायचं असेल. यामध्ये 2 सोंगट्या असतात, एक पांढऱ्या रंगाची, एक काळ्या रंगाची. पांढऱ्या रंगाची सोंगटी ही तेजस्विनीची असेल आणि काळ्या रंगाची ही सरकारची असेल. आणि क्वीन आतमध्ये गेल्यानंतर जे कवर असतं ती आपली सोंगटी टाकायची असते. त्यामुळे मग सरकार काळी सोंगटी आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल. परंतु सरकारचं वेळेवर काहीतरी कन्फ्युजन होईल आणि सरकार कवर म्हणून चक्क तेजस्विनीची पांढऱ्या रंगाची सोंगटीच आतमध्ये टाकून देणार. त्यामुळे तेजस्विनी खूप खुश होईल आणि म्हणेल, मनस्विनी, तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्सनेच तुझा घात केलाय. तू तुझी काळी सोंगटी नाही तर माझी पांढरी सोंगटी आतमध्ये टाकली आहे आणि हा कॅरमचा गेम मी जिंकली आहे. तुझा फाऊल झालाय, तू हरली आहे. पण सरकार काही आपला मास सोडणार नाही आणि चिडून म्हणेल, असं होऊच शकत नाही. मी माझी काळी सोंगटीच आतमध्ये टाकली आहे, मीच जिंकली आहे. आणि मग सरकार ही सोंगटी बाहेर काढून पाहिल तर तिच्या पायाखालची जमीनच सरकणार. कारण ही पांढरी सोंगटी असेल ही तेजस्विनीची असेल आणि सरकारचा फाऊल झालेला असणार. सरकार हा गेम हरलेली असेल, खरी तेजस्विनी जिंकलेली असेल. आणि मग सरकार आणि तेजस्विनीमधला हा खेळ संपणार. सखीला आता उत्तर द्यायचं असेल, रिझल्ट निकाल घोषित करायचा असेल की कोण जिंकलंय, खरी तेजस्विनी जिंकली आहे की सरकार जिंकली आहे आणि खरी तेजस्विनी कोण आहे हे सुद्धा घोषित करायचं असेल. कालच्या एपिसोडमध्ये तर म्हणजे पहिल्या डावात तर ही मनस्विनी म्हणजे सरकार जिंकली होती. पण तो सुद्धा एक डावच होता आणि ती हरली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आजचा दुसरा दिवस होता, यामध्ये तर तेजस्विनी जिंकली आहे. सखी या दोघींच्या मधोमध उभी राहते आणि ती घोषणा करते की आजचा हा दिवस, आजचा हा कॅरमचा खेळ जिंकली आहे सरकारची बहीण तेजस्विनी, अशी ती घोषणा करणार. त्यामुळे सरकारचा चांगला जळफाट होईल. तेजस्विनी खूप खुश होईल. म्हणजे पहिला दिवस सुद्धा खरी तेजस्विनी जिंकली आहे आणि हा दुसरा दिवस सुद्धा तेजस्विनी जिंकली आहे. आता लवकरच हे सत्य सगळ्यांसमोर येणार आहे की खरी तेजस्विनी कोण आहे आणि सरकार ही खोटारडी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? आजकाल जे ट्विस्ट येत आहे ते पाहायला आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.